तर हे बघा, हे कमला नेहरू पार्क निसर्ग उन्नत मार्ग वरून आपण हे असे 2 तिकीट्स बुक केलेले आहेत. रूल्स आहेत ते तुम्हाला फॉलो करावे लागतील. हे असं स्कॅन होतं. तो वॉकवे जो आहे हा बघा संपूर्ण वुडन आहे. आतमध्ये आपण आलो आहोत. जे रेलिंग आहे ते पण फुल वुडन आहे. भरपूर असे ट्रीज आहेत इथे ठिकठिकाणी. हे असे हे लाईट्स पण ते लँडस्लाईड होऊ नये म्हणून इथे नेटनी कव्हरिंग केलेलं आहे. वुडन पॅटर्नमध्ये असा हा वॉकवे आहे. इथे बघा सुंदर पक्ष्यांचा आपल्याला आवाज येत आहे. ठिकठिकाणी असे रेग्युलर इंटरव्हलवरती असे CCTV कॅमेराज पण आहे. बॉटॅनिकल नेम ऑफ द ट्री पण इथे दिलेला आहे. हा गिरगाव चौपाटीचा हा सुंदर असा हा व्ह्यू आहे. इमर्जन्सी एक्झिट आहे. प्रशस्त उंच असं हे इथे झाड आहे. हँगिंग गार्डनवरून आपण बाबुलनाथला ज्या पायऱ्याने खाली उतरतो त्याच्यावरून पण असा सगळा हा असा सुंदर असा व्ह्यू दिसतो. नमस्कार मित्रांनो, प्रमोद तळवलकर ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तर मित्रांनो, हा आहे मलाबार हिलचा कमला नेहरू पार्कच्या जवळचा ट्री टॉप वॉकवे. तर हा वॉकवे 470 मीटर आहे आणि रुंदीला 2.4 मीटर्सचा आहे. इथे तुम्ही VT स्टेशनवरून 108 नंबरच्या बसने येऊ शकता आणि ग्रँट रोड स्टेशनवरून जर तुम्ही आलात तर 42 आणि 105 नंबरच्या बसस्टॉपनी 6 रुपयाच्या तिकिटीमध्ये इथे येऊ शकता. तर तुम्हाला ह्याची तिकीट बुक करण्यासाठी मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. त्याच्यावरून तुम्ही ऑनलाईन बुकिंग करू शकता. एका वेळेला फक्त 200च लोकांचा स्लॉट इथे सोडतात. तर मी आजच सकाळी बुक केली 4 ते 5च्या स्लॉटची, कारण 5 ते 6, 6 ते 7 वगैरे सगळे अवेलेबल नव्हते. 4 ते 5च्या मध्ये आम्ही आलो आणि नंतर मग इथे आता हा संपूर्ण वॉकवे मी तुम्हाला दाखवला आहे. तर हा वॉकवे जो आहे निसर्ग उन्नत मार्ग असं ह्याचं नाव आहे. तर मित्रांनो, हे बघा, हे ग्रँट रोड रेल्वे स्टेशन आहे. इकडे 1, 2, 3, 4 असे हे प्लॅटफॉर्म आहेत. तर प्लॅटफॉर्म नंबर 4च्या इथून तुम्ही या इथून असे ह्या स्काय वॉकनी उतरून तुम्ही राईट साईडला जाऊन बस पकडू शकता. तर हे बघा, हे ग्रँट रोड ईस्ट आहे आणि सरळ दादासाहेब आंबेडकर मार्ग आहे. तर ह्या स्काय वॉकवरून आपण आता चाललो आहोत. तर आता स्काय वॉकवरून आपण ह्या ब्रिजवरती आलो आहोत आणि इथे समोरच्या बसस्टॉपवरून आपल्याला जायचे आहे. तर समोरून ग्रँट रोड स्टेशनवरून तुम्ही बाहेर आलात की हा बघा, हा असा फ्लायओव्हर आहे आणि इथे या फ्लायओव्हरवरती हा असा बसस्टॉप आहे. तर आपल्याला 42 किंवा 105 ही बस पकडून कमला नेहरू पार्कला जायचं. इथे बघा, हे कमला नेहरू पार्क करता 42 आणि 105 असं दाखवलेलं आहे. तर ही बघा, ही 105 नंबरची बस आली आहे. तर आता ह्या 105 नंबरच्या बसमध्ये आम्ही बसलो आहोत. बसची जी तिकीट 6 रुपये आहे. तर ही आता 105 नंबरची बस बघा, ही गिरगाव चौपाटीवरून चालली आहे. संध्याकाळच्या वेळेला गिरगाव चौपाटीवरती बघा नानामानी पार्क उद्यानाच्या जवळ किती लोक आलेले आहेत ते. हा चौपाटी बँडस्टँड, चौपाटी बँडस्टँडचा हा बस स्टॉप आहे आणि हे बघा, हे गिरगाव चौपाटी आहे. इथे पण बघा, हा असा सुंदर असा हा व्हिविंग डेक बनवलेला आहे. समुद्राच्या अगदी जवळून हा रोड आहे. रोड सी शोर टच हा रोड आहे. इथे ठिकठिकाणी असे हे विविंग डेक्स आहेत. हा बघा, हा 3 बाकडाचा हा बस स्टॉप आहे. हा शीतलबागचा बस स्टॉप आहे. तर हा वाळकेश्वरचा बस स्टॉप आलेला आहे. आता तो वाळकेश्वर एरिया गेला. आता इथून आता ही बस अशी आपली वरती जातात. कमला नेहरू पार्क, कमला नेहरू पार्कचा बोर्ड लावलेला आहे.
तर या बघा ह्या कमला नेहरू पार्क ह्या बसस्टॉपवरती आपण आता उतरलो आहोत आणि इथून आता आपण जाणार आहोत. तर हे बघा हे कमला नेहरू पार्क. तर पुढे आपण कमला नेहरू पार्कच्या बसस्टॉपला उतरून इथे बघा ते ग्रीनरी दिसते, कंपाऊंड वॉल, ते कमला नेहरू पार्क आहे. आणि इथून आता हा निसर्ग उन्नत मार्ग त्या ट्री टॉप वॉकवे म्हणजे नेचर ट्रायल्स त्याला आपण जाणार आहोत. ते बघा ते बस दिसतात तिथे लास्ट स्टॉप आहे, बाजूला कमला नेहरू पार्क आहे. आणि इथून आता आपण हे बघा निसर्ग उन्नत मार्ग जे इथे जो एरो दाखवला आहे इथून आपल्याला आतमध्ये जायचे आहे. इथे ठिकठिकाणी असे एरोनी दाखवलेलं आहे निसर्ग उन्नत मार्ग. तर मित्रांनो तुम्ही जर तुमची 2 व्हीलर घेऊन जर आलात तर तुम्ही इथे पार्क करून नंतर मग इथे बघा हे असे बॅरिगेट्स आहेत, तर याच्या पुढे 2 व्हीलर अलाउड नाही आहे. तर मित्रांनो हे बघा nature-trail.mcgm.government.in वरून आपण हे असे 2 तिकीट्स बुक केलेले आहेत. आणि आता आपण आतमध्ये इकडनं असं आतमध्ये आता प्रवेश करणार आहोत. तर मित्रांनो हे बघा हे निसर्ग उन्नत मार्ग एलिव्हेटेड नेचर ट्रायलचे हे सगळे काही रूल्स आहेत ते तुम्हाला फॉलो करावे लागतील. तर इथे बघा 4 ते 5च्या स्लॉटमध्ये ही आता एवढी गर्दी झालेली आहे संध्याकाळी. तर हे बघा हे आता आपलं तिकीट हे असं स्कॅन होणार आहे. 2 जण होत आहोत. हां हे असं स्कॅन होतं. तर हे आता असे स्कॅन करून आता आतमध्ये आपण आलो आहोत. हे बघा इकडे असा हा सुंदर असा हा रॉक आहे. आणि हा जो वॉकवे जो आहे हा बघा संपूर्ण वुडन आहे. आणि ह्याचे साईड्सचे जे रेलिंग आहे ते पण फुल वुडन आहे. तर या इथे पण बघा इथे सगळे असे हे सुंदर अशी ही ग्रीनरी आहे. भरपूर असे ट्रीज आहेत इथे. आणि इथे जर हे जर बघितलं तर या इथे जे काही बर्ड्स असतात ब्लॅक काईट त्याचे इथे सायंटिफिक नेम्स आणि त्याचं डिस्क्रिप्शन इथे दिलेलं आहे. ह्या एरियामध्ये हे असे बर्ड्स असतात. या इथे पण बघा ही अशी फायर सिस्टम आहे वाटतं, फायर फायटिंग. इथे ठिकठिकाणी हे असे हे लाईट्स पण आहेत. ह्या साईडला तुम्हाला समजा उभं राहून तर हँड रेस्ट पण इथे असं हे सुंदर असं हे केलेलं आहे. इथे हे सगळे रॉक्स जे आहेत ते लँडस्लाईड होऊ नये म्हणून इथे नेटनी कव्हरिंग केलेलं आहे. तर हा बघा असा सुंदर असा हा वुडन पॅटर्नमध्ये असा हा वॉकवे आहे. इथे बघा सुंदर पक्ष्यांचा आपल्याला आवाज येत आहे. इथे वरती आपल्याला हे हँगिंग गार्डन दिसत आहे. आणि या इथे बघा हा इथे असं ठिकठिकाणी असे रेग्युलर इंटरवलवरती असे CCTV कॅमेराज पण आहेत. इथे बघा हे सीता अशोक बॉटॅनिकल नेम ऑफ द ट्री पण इथे दिलेलं आहे आणि त्याची फॅमिली आणि त्याचं पूर्ण डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. तर इथे हे असं हे ट्री आहे. तर इथे पण ह्या पक्ष्याचं हे नाव आणि स्केच दाखवलेलं आहे आणि त्याचं बॉटॅनिकल नेम आणि डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. आता ह्या इथे पण बघा हा असा CCTV कॅमेरा आहे. इथे बघा समोर ती एक बहुतेक 7-8 मजल्याची बिल्डिंग आहे आणि आपण बघा किती हाईटवरती आलो आहोत. इथे बघा जामून मलाबार प्लम ह्या झाडाची इथे पूर्ण ही माहिती दिलेली आहे आणि बॉटॅनिकल नेम वगैरे आहे. तर परत जर तुम्ही इथे बघाल तर बघा इथे रेग्युलर इंटरवलवरती असे CCTV कॅमेराज आहेत. तर या इथे बघा कॉमन मैना त्याचं बॉटॅनिकल नेम आणि पूर्ण डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. मला पक्ष्यांचा आवाज तर ऐकायला येतच असणार. इथे पण हे पाम ट्रीचं पूर्ण डिस्क्रिप्शन आणि इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. रेड विस्कर्ड बुलबुल
बार्क जिको हे रेप्टाईल या इथे असतात. तर इथे बघा हा गिरगाव चौपाटीचा हा सुंदर असा हा व्ह्यू आहे. तर इथून हा असा इमर्जन्सी एक्झिट आहे. तिथे बघा वरती स्टेप्स आहे. इथे रेएंट्रीबद्दलची सगळी अशी ही इन्फॉर्मेशन दिलेली आहे. हे बघा ही रेएंट्री आहे. त्या रोज रिंग पराठीचं पूर्ण इथे माहिती दिलेली आहे. तर मित्रांनो हा ट्री टॉप वॉकवे जो आहे हा 470 किलोमीटर्स लांबीला आहे आणि हा 2.4 मीटर्स वाईड आहे. याची रुंदी 2.4 मीटर्स आहे. आणि इथून बघा हा मुंबई सिटीचा असा सुंदर असा हा व्ह्यू मिळतो आहे. हा एशियन कोयल बद्दलची इन्फॉर्मेशनची नेमप्लेट आहे. इथून बघा हा असा गिरगाव चौपाटीचा सुंदर असा हा समुद्र दिसत आहे. आणि ह्या इथे तुम्ही उभं राहून हे बघू शकता. हां इथून पण सुंदर असा समुद्र दिसतो. आणि इथे बघा हे सगळे कन्स्ट्रक्शन्स वगैरे सुरू आहेत आणि हिरव्या निसर्गाच्या मध्ये सगळा असा हा वॉकवे आहे. इथून पण बघा गिरगाव चौपाटीचा असा सुंदर असा हा आपल्याला व्ह्यू दिसत आहे. तर इथून असं आले तुम्ही की बघा ह्या साईडला इथून असं हे टर्न करून नंतर मग असं राऊंड फिरून नंतर मग असं येऊ शकता. हे बघा आता ह्या सर्क्युलर वॉकवेच्या मध्ये इथे सुंदर असं हे मस्त प्रशस्त उंच असं हे इथे झाड आहे. आणि नंतर मग तुम्ही बघाल ह्या वॉकवेला जे काय कॉलम्स दिलेले आहेत स्टील स्ट्रक्चरमध्ये आहेत आणि त्याला प्रत्येकाला नंबरिंग पण केलेलं आहे. तर हा वॉकवेला बघा आता आपण हा यू टर्न मारून इथे असा आलो आहे आणि ह्या इथे असा हा सुंदर असा हा समुद्र आपल्याला दिसत आहे. तर इथे रेग्युलर इंटरव्हलची बघा फायर अलार्म्स आहेत. नंतर मग इथे CCTV कॅमेरा वगैरे पण आहे. तर मित्रांनो हे बघा हा निसर्ग उन्नत मार्ग जो आहे इथे हँगिंग गार्डनवरून आपण बाबुलनाथला ज्या पायऱ्याने खाली उतरतो त्याच्यावरून पण असा सगळा हा असा सुंदर असा व्ह्यू दिसतो. तर हा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये टाईप करून इन्फॉर्म करा. आणि तुम्हाला जर हा वॉकवे जर आवडला तर लाईक करा आणि शेअर करा. तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.